मी अब्दुल खान युट्यूबर. मी ब्लॉगिंग साठी निघालो होतो. माझा प्लॅन होता कल्याण, मनमाड, मालेगाव आणि धुळे जाणार होता. तर अनफॉर्च्युनेटली काय झालं, इगतपुरीला मी उतरलो आणि उतरल्यानंतर मी एक नाश्त्याच्या आणि पाण्याच्या बाटलीमध्ये विसरलो का माझी गाडी निघून गेली. आणि ती गाडी होती तपोवन. सकाळी 6:17 काहीतरी कल्याण होती. त्या गाडीत मी इगतपुरीला आलो, बॅग निघून गेली त्या गाडीतच तपोवन मध्ये. तेवढ्यात मी पटापट तिकडे एक सीआरपीएफचे साहेब होते, त्यांना विचारलं का, त्यांना बोललो माझी बॅग गेली सर तिकडनं. ते बोलले एक काम करा, तुम्ही बाहेर निघा, तिकडे सीआरपीएफचं एक ऑफिस आहे आणि जाऊन तिकडे तुम्ही भेटा. मग तिकडे गेला तर मला जाधव साहेब भेटले. आणि जाधव साहेब मला तर पहिले बोलले का, तू काम कर, तू घाबरू नको, तू आरामशी बस, तुझी बॅग कुठे जाणार नाही, तू आरामशी बस. त्यांनी बसवलो आणि त्यांनी सांगितलं ह्या नंबरवरती फोन लावून देतो, तू फोन कर, तुझी बॅगेची डिटेल दे, तुझा मोबाईल नंबर दे आणि तिकीटची डिटेल दे. मग जाधव साहेबांनी मला फोन लावून दिला. मी त्याच्यावरती माझी सगळी डिटेल दिली, गाडी नंबर दिली, माझा कोच दिला, माझे सीट नंबर दिले आणि बॅगेचं माझं वर्णन दिलं का माझी बॅग कशी होती. आणि बॅगेच्या वरती सगळ्यात टॉपला एक अशी ऑरेंज रंगाची, केसरी रंगाची चैन आहे. आणि त्या पहिले चैन मध्ये काय, एक परफ्यूमची बाटली आणि एक माझा चार्जर आहे. ते बोले ठीक आहे, हरकत नाही. आता ही गाडी इकडनं निघाली तर आता नेक्स्ट स्टॉप पडेल आपला नाशिक आणि शेवटचा माझा स्टॉप होता नांदेड. साहेब बोले का हरकत नाही, बोले आपण प्रयत्न करू, नाशिक पण तुझी बॅग जर भेटली तर ठीक, नाहीतर शेवटी तुझी बॅग कुठे जाणार नाही, पण शेवटी भेटते. हरकत नाही. मग तिकडनं मी बोला आता काय करायचं. ते बोले काम कर, दुसरं तिकीट काढ आणि पाठीमागे आहे गीतांजली बस आणि तू नाशिक रोड पर्यंत जा, तोपर्यंत तुला नक्की फोन येईल. मी बघत होतो मॅप मध्ये, तपोवन जशी नाशिक स्टेशनला पोहोचली, नाशिक रोडला पोहोचल्यानंतर मला तिकडनं बस पोहोचल्या 7 ते 8 मिनिटानंतर मला फोन आलाय. एक वाल्मिकी साहेब होते, बरोबर ना. वाल्मिकी साहेबांनी मला फोन केला आणि विचारलं का बाबा अब्दुल खान बोलते का. बोला हा, तुझी बॅग काय वर्णन आहे. मी सांगितले साहेब अशी अशी, सीट नंबर काय, सगळं कन्फर्म केलं. नंतर मला बोलले का ठीक आहे, तू नाशिक रोडला उतर आणि जीआरपीएफच्या ऑफिसला ये आणि एकदा परत वर्णन दे आणि तुझी बॅग घेऊन जा, हरकत नाही. इथे आल्यानंतर मला हे माझी बॅग भेटली आहे आणि माझ्या बॅगेमध्ये जेवढं काय सगळं होतं, सगळं मला याच्यात भेटलं. सगळ्यात म्हणजे माझी गोष्ट म्हणजे ब्लॉगिंग साठी मी बाहेर होतो. माझ्या ब्लॉगिंग मध्ये मला माझा कॅमेरा, माझा गिम्बल, जे माझे बोलू शकतो माझे बोलतात ना का, माझ्या रोजी का मामला सगळं त्याच्यात तसंच मला भेटलं. आणि मी मनापासून थँक्यू सो मच बोलतो जीआरपी नाशिक रोड पूर्ण डिपार्टमेंटचा आणि इगतपुरच्या जाधव साहेबांचा. आणि स्पेशली थँक्यू सो मच बोलतो साहेबांना थँक्यू सो मच. म्हणजे एवढा फास्ट आपण ऍक्शन घेतलं नाही, म्हणजे माझा पर्सनल एक्सपिरियन्स. आम्हाला माहिती पूर्ण भेटली ना तर आम्ही 100% प्रयत्न करतो समोरच्या माणसाला त्याची वस्तू परत मिळवून दिली पाहिजे. सर्वतोपरी आमचे प्रयत्न राहतात. आमचा स्टॉप पण धडाडीचा आहे, तर काही काम सांगितलं तर ते लगेच नाकारत नाही आणि ते गाडीवर जाऊन समोरच्या माणसाची बॅग वगैरे काय सामान बरोबर करतात. माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आला, मी बघितलंय सर. मी ट्रेन मध्ये होतो, माझा जीव असा वरती खाली होता, म्हणजे माझा माईक होता, माझा गिम्बल होता. आणि जसा मला फोन आला का, त्यांनी मला विचारलं तुझं नाव काय, तेव्हा समजलं का माझे बॅग कुठे भेटली म्हणून. साहेब आपलं पण थँक्यू सो मच. आपलं नाव साहेब? माझं नाव संदीप शिवाजी संदीप ओगले साहेब, थँक्यू सो मच वन्स अगेन. नाशिकचा पूर्ण जीआरपी डिपार्टमेंटचा एकदा परत मनापासून आभारी. थँक्यू सो मच.